रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत. तर वाट कसली बघ, आजच कॉन्टॅक्ट करा. मालेगाव तालुक्यातील मळगाव येथे संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. मळगाव ग्रामपंचायत येथे सकाळी 9 वाजता संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच राजेंद्र मोहिते, माजी सरपंच उपेंद्रसिंग सोळुंके, पोलीस पाटील विश्वनाथ पवार, ग्रामपंचायत सदस्य तानाजी सुरंजे, संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शरद शिलावट, संजय पवार, चेअरमन प्रकाश सोळुंके, भालचंद्र शिलावट, युवराज उशिरे, जावेद शेख, तानाजी कोटे, नारायण सुरंजे, शरद सुरंजे, शिवाजी गुठळे आदी समाज बांधव उपस्थित होते. तसेच सायंकाळी 7 वाजता मुंबादेवी मंदिराजवळ संत रोहिदास मित्रमंडळाच्या वतीने प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी चर्मकार समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रात्री 9 वाजता हरिभक्त परायण भाईदास महाराज देवगावकर यांचे जाहीर हरिकीर्तनाने सांगता झाली. प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी संदीप सोळुंके, मळगाव. नमस्ते मित्रांनो, श्री संत रोहिदास महाराज यांचं समाजामध्ये खूप मोठं भक्तीचं वास्तव्य आहे. भक्तीचं वास्तव्य असं बनवलं, सतीयुगामध्ये एका वेळेला ब्राह्मण समाजाचे काही संगती जोडीदार गंगेमध्ये स्नान करायला जात असताना त्यांनी श्री संत रोहिदास महाराज यांच्या जे जीवनचं पोट भागवण्याकरता, आपल्या कुटुंबाचं संसाराचं पोट भागवण्याकरता चर्मकार समाजाचं आणि एक चप्पल सांदकामाचं दुकान होतं काशीमध्ये. तेथून हे ब्रह्म समाज गंगेमध्ये स्नानाला जात असताना त्यांची त्या जागेवर पायातील जुती म्हणजे आत्ताच्या स्थितीला चप्पल तुटली आणि ती त्यांनी श्री संत रोहिदास महाराज हे चांभार काम करतायत, शिलाईन काम करतायत असं बघितलं आणि ते तिथे गेले आणि त्यांनी आपली जुती शिवली. त्यावेळेला श्री संत रोहिदास महाराजांना शेंडी होती आणि एका दंडाला आणि शेंडीला दोरी बांधलेली होती. तर ते त्यांनी बघितलं की हे काय प्रकार आहे वा. तर त्या दोरीच्या साह्याने आणि दंडाच्या साह्याने चप्पल काम करत असताना आपल्या आई वडिलांची सेवा मागच्या घरामध्ये शेंडीच्या द्वारे त्या पाण्याला झोका जात होता आणि त्या आई वडिलांची ती अशा पद्धतीने सेवा करत होते. मित्रांनो, तर यांचा ब्राह्मण समाजांच्या सवंगडींचा असा एक विषय चालला होता की आता आपल्याला जायचं गंगेमध्ये. तर श्री संत रोहिदास महाराजांनी सांगितलं की बाबा रे, मी माझ्या आई वडिलांची सेवामध्ये लीन आहे, माझे आई वडील वृद्ध आहे, मला गंगेवरती येता येणार नाही. तुम्ही जर जात असतील तर माझ्याकडून ही एक दमडी गंगे मातेला तुम्ही माझ्याकडून प्रदान करा की बाबा, आणि तिथे सांगा की संत रोहिदास महाराजांनी हा दिलेला दमडी आहे गंगे माते, तुम्ही स्वीकार करा. तर मित्रांनो, पुढे चालत चालत असताना हे सवंगडी आपल्या स्नानासाठी गंगे मातेमध्ये गेले आणि त्यांनी स्नान केलं. मात्र त्यातून एका सवंगडीला आठवण आली की अरे नाही, श्री संत रोहिदास महाराजांनी आपल्या जवळ एक दमडी दिली आहे. आणि त्यांनी एक गंमत म्हणून की बाबा, त्यातील एक मित्र होता, तो म्हणाला की आपल्याला ही दमडी गंगेमध्ये अर्पण करायची. पण नाही, त्याच्यातला एक जण म्हटला की नाही बाबा, ही दमडी आपल्याला पुढे चालून खर्च करण्यात कामात येईल. असं न करता त्यातील अजून एक जण म्हणाला की आपण श्री संत रोहिदास महाराजांनी सांगितलं की ही दमडी गंगेमध्ये अर्पण करू. आणि त्यावेळेला त्यांनी अर्पण न करता रिटर्न निघाले तिथून. त्याच वेळेला गंगेमधून एक आवाज आला आणि त्याच ब्रह्मपुत्रांना सांगितलं की बाबांनो थांबा, तुम्हाला मला भेट देण्यासाठी श्री संत रोहिदास महाराजांनी दमडी दिलेली आहे, ती मला द्या. तर त्यावेळेला त्यांना एक शर्म आली आणि त्यांनी ती दमडी गंगेमध्ये अर्पण केली. मात्र गंगेमध्ये अर्पण करत असताना त्यांनी सत्व पाहिलं आणि सांगितलं की हे गंगे माते, हे श्री संत रोहिदास महाराजांनी दिलेली दमडी आम्ही अर्पण करत आहोत. तर त्यावेळेला त्या गंगेतून साक्षात गंगा माता निघाली आणि ते आपल्या हातामध्ये ती दमडी घेतली. मात्र ते दमडी घेतली आणि त्यावेळेला त्या ब्रह्मपुत्रांना सांगितलं की बाबा रे, श्री संत रोहिदास महाराजांनी जर मला भेट दिली आहे तर माझ्याकडून पण एक भेट तुम्ही त्या रोहिदास महाराजांना घेऊन जा. आणि त्यांनी त्यावेळेला एक कंगन
त्या रोहिदास महाराजांसाठी भेट म्हणून दिली. हे ब्रह्मपुत्र आपल्या घरी येत असताना परत ते कंगन श्री संत रोहिदास महाराजांना न देता आपल्या घरी घेऊन आले आणि राज दरबारामध्ये गेले आणि तिथं ते राजांना सांगितलं की बाबा रे, आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीचं एक कंगन आहे सोन्याचं आणि हे आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे. त्या बदल्यामध्ये आम्हाला तुम्ही काय